ला 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 ला. टाइमपासच्या गाण्यांनी खरोखरच प्रेक्षकांना वेड लावायला सज्ज झालेली जोडी माझ्यासोबत आहे, स्वप्नील आणि बेला. खरंच आता प्रेक्षकांना वेड लागणार आहे अशा पद्धतीने हे गाणं तुम्ही घेऊन आलेला आहे. स्वप्नील, काय सांगशील या गाण्याविषयी? खूप छान वाटतं कारण झी टॉकीजचा चित्रपट रवी जाधवचा रवी जाधवची फिल्म ही टीमच खूप सुंदर आहे. चिनार महेश, गुरु ठाकूर, अश्विनी शेंडे, मंगेश, बेला शेंडे, महालक्ष्मी अय्यर, अप्रतिम म्युझिकल टीम आहे आणि टाईमपास करता करता चांगलं काहीतरी घडून गेलं. बेला, काय सांगशील? खरंच, कारण का ॲज द नेम्स टेल्स अस टाईमपास आम्ही खरंच सगळ्यांनी खूप मजा घेत आणि आनंद लुटत म्युझिक केलेलं आहे चिनार महेशनी. आणि मला वेड लागले हे जे गाणं आहे ते खूप रोमॅन्टिक, खूप सॉफ्ट नंबर आहे. गुरुनी खूप छान शब्द लिहिलेले आहेत. तर त्यामुळे अशा प्रकारचा जर टाईमपास असेल तर तो कोणाला नाही आवडणार. आय थिंक लोकांना तो खूप जास्त आवडेल. फक्त म्युझिकच नाही तर फिल्मसुद्धा. आणि फुलपाखरू हे जे गाणं आहे फारच मस्त गाणं आहे, कवितेचं गाणं झालेलं आहे आणि नक्कीच ते रेंगाळणार आहे प्रत्येकाच्या मनात. तर या गाण्याविषयी काय? हे गाणं ॲक्च्युली 8 वर्षापूर्वी चिनार महेशकडेच मी गायलं होतं एका वेगळ्या विषयासाठी. आणि जेव्हा वेड लागले हे गाणं डब झालं तेव्हा मी रवी जाधव, चिनार महेश आम्ही गप्पा मारत होतो, टाईमपास करत होतो. तर बोलता बोलता असं सांगितलं, अरे ते गाणं कुठलं तुमचं, फुलं पाखरू छान किती दिसते, छान गाणं आहे ना, मस्त गाणं आहे. तर आपण फिल्ममध्ये घेऊया ना हे गाणं. तर म्हणे हो घेऊया ना, घेऊया. तर असंच बोलता बोलता टाईमपास करता करता हे गाणं रवीला सुचलं, चिनार महेशला सुचलं आणि त्यानंतर वेड लागल्यानंतर हे गाणं रेकॉर्ड झालं. त्याची संकल्पना तिकडे सुचली. अतिशय गोड कविता आहे. बालभारतीमध्ये ही कविता असायची. ती आता एका रॉक फॉर्ममध्ये आली आहे. तर ती खूप छान दिसते, क्यूट दिसते खूप स्क्रीनवरती. आणि उमेश जाधव यांनी कोरिओग्राफ केलं हे गाणं. खूप छान दिसतं. नक्कीच, जितक्या एक्साइटमेंटने आणि जितक्या एनर्जीमधून तू हे गाणं गायलेलं आहेस तितकंच ते समोर आलेलं आहे, तितकंच अपील होत आहे. आणि अर्थात आता तुमच्या दोघांच्या गाण्याविषयी, आणि ते गाणं होऊन जाऊ दे, मला वेड लागले. मला वेड लागले प्रेमाचे, मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे टीपीचे. मला वेड लागले प्रेमाचे, मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे. बघतोय रिक्षावाला हे गाणं जर तुम्हाला आठवत असेल, नक्कीच आठवत असेल, तर ती गायिका आता टाईमपासमधून पुढ्या समोर येत आहे. रेश्मा, खूप स्वागत आहे तुझं. जॉनी, खूप स्वागत आहे तुमचं. आणि आता तू काय धमाका घेऊन येणार आहेस, काय सांगशील? आता टाईमपासमधलंच तुम्ही गाणी बघा. ही पोली साजूक तुपातली, तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद, असं ठसकेबाज गाणं आहे. जसं की रिक्षावाल्यामध्ये तुम्ही बघितलं की ती आगरी कोळी भाषा सर्वांच्या तोंडावरती अलगद येणारी. आणि असंच या गाण्याचं वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये ती घेतली गेली आहे, तिचा वापर केला आहे आणि खूप छान. तुम्ही स्वतः ऐका, तुम्हाला फार मजा येईल. आणि जॉनी, काय सांगाल? मी म्हणजे जसं हास्यसम्राटला आलो होतो तिथून तसं आता माझं एक ते गाणं आहे आगरी कोळ्याचं. म्हणजे जेवढा आगरी कोळी समाज आहे ते सगळे माझे फॅन आहेत. ते जिथे लग्न असतं, हळदी असतं, तिथं माझं धवलं लागतं ते. आणि ते टाईमपास रविदादांनी घेतलेलं आहे. भरपूर आनंद वाटतं आहे. आणि फर्स्ट टाईम माझ्या लाईफमध्ये त्यांच्या फिल्ममध्ये माझं गाणं घेतलं आहे. आणि हा जबरदस्त, सगळी पब्लिक एन्जॉय करते माझं गाणं ऐकून लोकांना. आणि मी जे बाईच्या आवाजात गाणं गायलं, लोकांना वाटतं कोणी लेडीजनी गाणं गायलं. आणि ते लेडीच्या आवाजातून गायलं, जिकडे तिकडे हळदी लागल्या की पहिलं माझं गाणं लागतं. आणि आज ते प्रथमच पिक्चरमध्ये आलं, भरपूर मजा वाटते. आणि रेश्मा, काय इतके दिवस लावलेस तू परत यायला, का काय? नाही, अजिबात नाही, असं नाही. माझे शो, माझे रेकॉर्डिंग्स पिक्चरच्या चालूच असतात. पण खास ही रवीजींची फिल्म आहे आणि त्याच्यामध्ये एक वेगळाच, म्हणजे जे मला हवं आहे आणि जे लोक मला पसंत करतात की रेश्मा असं कधी एकदम
असं उडतं गाणं कधी गाते आणि तेच या फिल्ममध्ये आहे. आणि म्हणून या फिल्मच्या येस आणि या गाण्याच्या निमित्ताने तुमच्या सर्वांच्या समोर पुन्हा एकदा रिक्षा घेऊन येते त्याच टाईपमध्ये. हलद लाविते ग सवत्या माल्यानं, हिरा दिला ग गावच्या देवाला, आली आली अक्काबाई माईच्या लग्नाला. टाइमपासला संगीत देताना मात्र चिनार महेश या जोडीनं टाइमपास केलेला नाहीये, तर अतिशय सिरियसली आणि अतिशय छान म्युझिक दिलेलं आहे. बरोबर आहे ना मी म्हणतेय ते? अगदी बरोबर. नक्कीच. आता या संगीताविषयी आणखी जाणून घ्यायला आवडेल. टाईमपास या मूवीमध्ये टोटल 8 ट्रॅक्स आहेत, 5 गाणी आहेत आणि बाकी त्याचे व्हर्जन्स आहेत. याच्यामध्ये बऱ्याच सिंगर्सने गायलं आहे. याच्यामध्ये स्वप्नील, केतकी, बेला, मी स्वतः एक गाणं गायलं आहे, महालक्ष्मीजींनी गायलेलं आहे, रेश्मा सुनावणेने गायलेलं आहे. सो आय थिंक टाईमपासची गाणी ही खूप याच्यामध्ये खूप व्हरायटी आहे. आम्हाला ह्याच्यामध्ये बेसिकली खूप काय करायला मिळालं, पण अशी मूवी मिळणं हेच आमचं भाग्य होतं. आणि युजली बऱ्याच वेळा मूवीज मिळतात ज्या बाकीच्या आधी फिल्म्स केल्यात की त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा एक लिमिटेशन असतं की हेच गाणं आहे, हे सिच्युएशन आहे. पण ह्या फिल्ममध्ये आम्हाला आमच्या पद्धतीची गाणी करायला मिळाली. सो वी हॅव ऑल द कलर्स इन दिस मूवी. आणि ती शेड्स सगळ्यांना आवडत आहेत. आज ती म्युझिक लॉन्च होत आहे आणि त्याचे रिपोर्ट्सही खूप चांगले आहेत आणि खूप आनंद वाटतो त्याच्या निमित्ताने. बालकच्या वेळेला रवी तुमच्याशी बोलला होता की आता आपण टीपी करणार आहोत आणि तेव्हा तुम्ही असणार आहात. तर रवीने आम्हाला शेअर केलं की तेव्हा काही तुम्हाला ते तितकं खरं वाटलं होतं किंवा ठीक आहे बघूया असं वाटलं असेल, पण ही संधी मिळाली आणि संधीचं तुम्ही सोनं केलं. प्रोमोचे लाखो हिट्स हेच सांगतायत. तर ही जी अचिव्हमेंट होती किंवा एक संधी मिळते पण त्यानंतर तुम्ही पूर्ण झोकून दिलं, तर या थोड्याशा त्या फिलिंगविषयी, त्या पहिल्या क्षणाविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. जसं रवी म्हणाल तर बालकमध्ये आम्ही बॅकग्राऊंड आणि बॅकग्राऊंडची 5 गाणी केली होती. तेव्हा आम्ही त्याच्यानंतर रवी असं म्हणालं की नेक्स्ट फिल्म मी जी करी ना त्याच्यामध्ये तुम्ही एंटायर म्युझिक करणार, गाणीसुद्धा आणि बॅकग्राऊंडसुद्धा. तर आम्ही दोघं असंच त्याची म्हणजे गमतीत म्हणलं होतं की तुला वेळ मिळणार आहे का रे नेक्स्ट मूवी मराठी करायला, कारण तू आता बालकनंतर तू बहुतेक हिंदी करशील, आता तर मराठीमध्ये 2-4 वर्षाने करशील. आणि लगेचच काही दिवसाचा फोन आला की अरे मी येतोय स्टुडिओमध्ये तुमच्या, आपल्याला गाणी करायची आहेत म्हणून. ला 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 ला. टाइमपास मधले दगडू आणि प्राजक्ता माझ्यासोबत आहेत. हे चेहरे तुमच्या खूप परिचयाचे आहेत आणि खूप जवळचे आहेत. प्रथमेश आणि केतकी, खूप स्वागत आहे तुमचं IBL लोकमतमध्ये. थँक्यू. आणि केतकी, शाळा झाला, टाइमपास झाला, बालक झाला, आता काय टाइमपास करणार आहात? प्रेक्षकांना काय तुम्ही गिफ्ट देणार आहात आता? खरं सांगायचं तर शाळा झाला, बालक पण झाला आणि लोकांमध्ये एक उत्सुकता होती की कॉलेज लाईफवर एक फिल्म आली पाहिजे आणि ती मला असं वाटतं ती उत्सुकता बरोबर रवीजींनी ओळखली, रवी जाधव. आणि तसाच एक खूप हलका फुलका छान रोमॅन्टिक फिल्म तुमच्यासमोर आज एक छान प्रकारे खूप क्यूट पद्धतीने खूप छान पिक्चराईज कलरफुल अशी मूवी तुमच्या सगळ्यांसमोर आज आम्ही आणतोय, टाइमपास. आणि ही एक खूप गोड लव्ह स्टोरी आहे दगडू आणि प्राजक्ताची. आणि बाकी असं मला वाटतं प्रथमेश सांगेल. बालकबद्दल सांगायचं झालं तर बालक लव होतं, पण ते सेक्सवरनं होतं. आणि आता एक जो काळ होता ना 1980sचा किंवा 1990sचा, ते जे एक प्रेमाचं जे मॅडनेस होतं ना, पॉझिटिव्ह मॅडनेस, ते टाईमपासमधनं खूप चांगल्या पद्धतीने बाहेर येईल, म्युझिकने, आमच्या ॲक्टिंगने थोडंफार. सो मला असं वाटतं की खूप मजा येईल बघताना. जुन्या माणसांना त्यांचं पहिलं प्रेम आठवेल, जसं मला बघताना पण ते आठवलं की अरे यार मेरा भी ऐसा ही था, मैं भी इतना ही सिरियस था. ते जे एक सिरियसनेस आहे ना, ते मला वाटतं टाईमपासमुळे परत येईल. आणि तो पॉझिटिव्ह मॅडनेस जो आहे ना, जो वेडेपणा आहे ना,
मला वेड लागले हे जे गाणं आहे ना, ते ऐकूनच माणसांच्या मनात किंवा मग डोक्यात ते अरे नाही यार, आपण नीट वागलं पाहिजे आपल्या प्रियकराशी किंवा प्रियकरीशी. मग तो जो एक मॅडनेस आहे तो परत येईल टीपीमुळे असं मला वाटतं. आणि केतकी, मला वेड लागलं हे गाणं तू पण म्हणतीयस, तर नक्कीच अशी ती गाण्याची खुमखुमी अशी तू पूर्ण करतेस का? नक्की. मी त्याआधी मला सांगायला आवडेल की टाइमपास ही मूवी अशी पण आहे की आजकाल तुम्ही बघता की मुलींनी होकार नाही दिला तर तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकलं जातं. तो तो म्हणजे हा जो मॅडनेस आहे हा खूप चांगला आहे आणि हा दुसऱ्या प्रकारचा मॅडनेस आहे. हा ते निगेटिव्ह मॅडनेस आहे की म्हणजे प्रेम हे शेवटी निरपेक्ष पण असलं पाहिजे आणि ती एक खूप कमिटमेंट आहे. ती एक प्रेम म्हणजे ट्रस्ट आहे, एक खूप सुंदर भावना आहे, ती खूप सुंदर फिलिंग आहे आणि त्याच्यामध्ये हे असं करायची काही खरं तर गरज नसते. तर मला असं वाटतं की आजकालच्या काळात प्रेम नुसतं म्हणून जे काय चालतं की खूप सिरियसनेस नसतो. मला नाही वाटत आजकाल तेवढा सिरियसनेस आधीच्या काळात जेवढा होता तेवढा सिरियसनेस आजकाल 2 कपल्समध्ये असतो. तर तो परत जो हरवलेला जो सिरियसनेस आहे किंवा ती कमिटमेंट, ते खरं प्रेम, ते मला असं वाटतं टाईमपास बघितल्यानंतर लोकांमध्ये परत जागं होईल असं मला वाटतं. आणि आता तुझ्या गाण्याविषयी सांगायचं झालं तर मी सगळ्यात पहिले आभार मी रवीजींचे मानेन, रवी जाधव आणि जे म्युझिक डिरेक्टर्स आहेत चिनार महेश. कारण प्रत्येक आर्टिस्टचा एक प्रवास असतो, ठरवलेला असतो की मला हे करायचं आहे आणि हे करायचं आहे, असं मी जाणार. तर माझा हा एक वेगळा प्रयत्न आहे की जुन्या काळात अभिनेत्री गायिका अशा असायच्या, ज्या अभिनेत्री असायच्या त्याच गायच्या. तर माझा दोन्ही माझे जे काय हॉबीज आहेत किंवा पॅशन आहे, ॲक्टिंग आणि गाणं, हे सायमल्टेनियसली मला चालू ठेवायचं आहे. आणि मी म्हणून टाईमपास फिल्म जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा सगळं फायनल झाल्यानंतर मी रवीजींना रिक्वेस्ट केली की मला एक गाणं गायची इच्छा आहे या फिल्ममध्ये. तर त्यांनी ती मान्य करून मला खरंच ही संधी आहे, माझ्यासाठी खूप मोठी संधी दिली. आणि मला पर्सनली मी सांगायचं झालं तर स्वप्नील बांदोडकर, स्वप्नील दादाची मी खूप फॅन आहे. त्याचं प्रचंड आवडतं मला गाणं आणि आज त्याच्याबरोबर मला हे जे मला वेड लागले प्रेमाचे हे जे डुएट मला गायला मिळालं त्याच्यासाठी मी खरंच रवीजी आणि चिनार महेश या दोघांचे खूप आभार मानते. आणि खूप मोटिवेट झाले मी दोन्ही माझ्या पॅशनसाठी आणि त्यामुळे व्हेरी हॅपी. चिनार दादा आणि महेश दादांनी तो जो ते जे प्रेमाचं फिलिंग जे आहे ना, त्यांनी वेगळे म्युझिक केलं यात. कोळी सॉन्ग बघा तुम्ही किंवा मग दाटले बघा, पण त्यांनी कुठेही प्रेम हे सोडलेलं नाही आहे. प्रेम ही बेसलाईन घेऊन त्यांनी सगळी गाणी केली, हे मला खूप आवडलं. मग हिंदी फिल्म्समध्ये फारसं असं काहीतरी एक गाणं टाकायचं म्हणून आयटम सॉन्ग करायचं बॉस म्हणून काहीतरी एक करून हिंदी फिल्म्समध्ये घुसवलं जातं आणि मग ते असं अरे असं कसं असं म्हणून आपण बाहेर येतो, दुसरं काही करू शकत नाही. पण या पिक्चरमध्ये मला असं वाटतं की प्रत्येक गाणं तुम्हाला ती स्टोरी पुढे घेऊन जातं. सो मला वेड लागले हेच गाणं आवडतं कारण ते मला खूप जवळचं आहे. इतकं छान तुम्ही दोघंही बोलताय, खूप लहान आहात पण खूप छान मोठे विचार आहेत तुमचे. केतकी, पण आता गाणं तर होऊनच जाऊ दे आणि तू तिला साथ दिलीस तरी चालेल आम्हाला. चालेल, मला फार येत नाही पण ठीक आहे. रंग बावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा, कुंदकळांना वेलींना सांगा रे सांगा, हे भास होती कसे हे नाव ओठी कुणाचे,
का सांग वेड्या मना, मला भान नाही कुणाचे, मला वेड लागले प्रेमाचे, मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे, प्रेमाचे. ला 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 ला. नंतर आता रवी जाधव आपल्या समोर घेऊन येत आहेत नवा सिनेमा टाइमपास. रवी बालक बालक झाला, सुपर हिट पण झाला. आता टाइमपास, हा टाइमपास काय आहे, हा कुठला टाइमपास आहे, हा कोण करतंय? बेसिकली जेव्हा बालक पालक केला होता त्यावेळी तुला जर आठवत असेल की शेवटची नोट अशी होती की मुलांना प्रेम करा आणि खरं प्रेम म्हणजे काय समजून घ्या. तर मला वाटलं की आपण ते समजून देऊया आणि म्हणून मग बीपीनंतर टीपीची सुरुवात झाली. आणि काय होतं ना की हल्ली तुझं आजूबाजूला पाहिलंस तर प्रेम हे खूप आक्रमक झालं आहे आणि खूप अग्रेसिव्ह झालं आहे. आणि ज्या पद्धतीने घटना आजूबाजूला घडत आहेत ते असं वाटायला लागलं की अरे एक काही वर्षापूर्वी किती छान सुंदर प्रेम होतं. म्हणजे हात नाही पकडला तरी त्या मुलीचं नुसतं एक स्माईलसुद्धा इनफ व्हायचं आपल्याला आणि असं वाटायचं म्हणजे माझा दिवस बनला. तर ते गोल्डन डेज जे होते ते असं वाटलं की आजची जी तरुण पिढी आहे जी आता मराठी सिनेमाकडे वळलेली आहे त्यांना आपण दाखवूया की बघा काय छान दिवस होते. आणि ते जे पहिलं प्रेम असतं प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये ते मला वाटतं 99.9% टिकत नाही. ते खूप असं नाजूक असतं आणि लवकर तुटून जातं. पण ते पहिलं प्रेम माणसाला खूप काही शिकवून जातं आणि म्हणून ते पहिलं प्रेम हा टाईमपास नसतो. ॲक्च्युली दॅट कॅन चेंज युअर लाईफ. ते तुला खूप काही शिकून जातं, तुझं लाईफ बदलू शकतं त्या पहिल्या प्रेमामुळे. तर ह्या सगळ्या थॉटवरती आता आधारित अशी ही माझी पहिली लव्ह स्टोरी असं म्हणू शकतो आपण की मी आतापर्यंत नटरंग झालं, बालगंधर्व झालं, बालक पलक, पण मी रोमॅन्टिक फिल्म कधी केली नव्हती. आणि मला वाटलं मला खूप असं करावंसं वाटत होतं की रोमॅन्टिक फिल्म करूया. आणि मला वाटतं की जे पहिलं प्रेम असतं त्याशिवाय दुसरं रोमॅन्टिक काय असू शकतं. त्यामुळे टाईमपास. क्या बात आहे. आणि तू लहान मुलांबरोबर किंवा या कुमारवयीन मुलांबरोबर जास्त रमतोस का? कारण बालक बालक सुद्धा तेच सिद्ध केलंय त्यांनी सुद्धा. नाही काय झालं की आधी नटरंग हा पुन्हा एकदा सिनियर किंवा लग्न झालेल्या 2 मुलं होती अशा माणसाची कथा होती. बालगंधर्व होतं अख्खं लाईफ दाखवलं होतं. आणि बालक परत तो विषयाची गरज होती की 13-14 वर्षाच्या मुलांचं करावं. पण टाईमपासमध्ये स्पेशली ह्या एज ग्रुपला निवडण्याचं कारण असं होतं की प्रेमाची सुरुवात तिथून होते. प्रेमाची पहिली व्याख्या त्यावेळी कळते, प्रेमाचं महत्त्व त्यावेळी कळतं. तिथे थोडीशी काही मिस्टेक झाली तर पुढे त्याचे खूप परिणाम होऊ शकतात. मला अशी बरीचशी मुलं माहिती आहे त्यांचं पहिलं प्रेम तुटल्यामुळे ते वैफल्यग्रस्त होतं. ते त्यांचं आयुष्य सगळं ते म्हणजे अभ्यास विसरून जातात, सगळं सोडून देतात. तर मला वाटतं असं करायची गरज नाही. आणि मला वाटतं त्या 2 बाजू असतात. जशी मुलांची बाजू असते तशी त्यांच्या आईवडिलांची बाजूसुद्धा असते. त्या सिनेमात त्या दोन्ही बाजू पाहायला मिळतील आणि छान गंमत आली फिल्म करताना. आणि खूप रिफ्रेशिंग जोडी आहे प्रथमेश आणि केतकी. इतके गोड आहेत ते, त्यांच्याबरोबरचा अनुभव आहे. कारण काय झालं ना की मी नटरंग असा तसा एक डार्क सिनेमा होता आणि खूप थॉट प्रोवोकिंग सिनेमा होता. एक तमाशा नावाच्या गोष्टी होती. त्या तमाशा कलेवरती अवलंबून होता. त्यानंतर बालगंधर्व झाला, त्यानंतर बालक पलक, हे बॅक टू बॅक असे एक डीप विषय होते. त्यानंतर मला असं वाटलं आता टाईमपास करूया, थोडा एक ब्रेक घेऊया, एक छान टाईमपास करूया. आणि म्हणून ही फिल्म केली. आणि केतकी माटेगावकर आणि विशू म्हणजे प्रथमेश परब यांनी म्हणजे दे आर द रिअल हिरो ऑफ द फिल्म. आणि त्यांनी काय सुंदर काम केलं तो सांगतो. आणि बाकी जी सपोर्ट सिस्टम आहे, कारण अखंड फिल्म त्यांच्याभोवती फिरते असं असूनसुद्धा जे सिनियर लोक आहेत, वैभव मांगले आहे, भाऊ कदम आहे, मेघना अवेंडे आहे, उर्मिला कानिटकर आहे, त्या लोकांनी त्याला इतकी सुंदर साथ दिली आहे. आणि मला वाटतं नटरंगनंतर किंवा बालगंधर्वनंतर बालक परतपर्यंत त्याचं म्युझिक खूप कमी होतं. तर पुन्हा आय एम कमिंग बॅक टू माय जॉनर विच इज अ म्युझिकल फिल्म. आणि आय एम शुअर की मुलांना किंवा सगळ्यांनाच म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला टाईमपासचं म्युझिक खूप आवडेल. ला 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 ला.